नवमहाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सध्या पाहतोय प्रचार जो आहे तो अंतिम टप्प्यात आलेला सध्या पाहायला मिळत होते। माझ्याबरोबर महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत अजित भाऊ गव्हाणे, आपण त्यांच्यासोबत आहोत। भाऊ, काय सांगाल? खरं तर पाहायला गेलं तर काल अशी एक मोठी सभा काल पार पडली शरद पवारांची। खरं तर पाहायला गेलं तर अशीच एक सभा विरोधकांची देखील पाहायला मिळाली होती 2014 मध्ये। तेच परत पुन्हा भोसरीमध्ये पुन्हा घडते का? भोसरी विधानसभेतल्या संपूर्ण नागरिकांनी या ठिकाणी निवडणूक हातात घेतली। प्रत्येक जण स्वतः उमेदवार असल्यासारखं काम करतोय। त्याच्यामुळे तुम्हाला कालचा प्रतिसाद आणि एकूणच सगळ्या प्रचारामध्ये जो प्रतिसाद मिळतोय त्याचं कारणच ते आहे की लोकांनी परिवर्तन करायचं ठरवलं आहे। आणि म्हणून या भागातली जी गुंडगिरी आहे, दादागिरी आहे, भ्रष्टाचार आहे, जी काही चुकीची कामं चालली याच्या विरोधात लोकांनी आता निवडणूक हातात घेतलेली आहे आणि 100% विजय आमचा होणार आहे। नक्कीच। खरं तर पाहिलं गेलं तर म्हणजे विरोधकांना जे आहे ते मी 20 तारखेचा अल्टिमेटम देतोय असं देखील सत्ताधाऱ्यांनी म्हटलं होतं। काय वाटतं एकंदरीत तुम्हाला? लोकांनी आता त्यांना अल्टिमेटम दिलं। 20 तारखेचं अल्टिमेटम लोक मतदानातनं त्यांना दाखवून देणार आणि 23 तारखेला आमची विजयी मिरवणूक असणार आहे। खरं तर पाहिलं गेलं तर माझ्याबरोबर इथं जे इंद्रायणीनगरला राष्ट्रवादी काँग्रेस तुतारीच्या ज्या चिन्हावरती यांचे जे या स्थानिक पातळीवर ज्यांचं वर्चस्व आहे ते देखील माझ्याबरोबर आहेत। भाऊ, काय सांगाल एकंदरीत? खरं तर पाहिलं गेलं तर आज इंद्रायणीनगरमध्ये भाऊ आज प्रचार करतायत, तुम्ही आज सोबत आहात। कशाप्रकारे आत्ता विजयाची वाटचाल या ठिकाणी तुम्ही करून देणार? नाही, विजयाकडे 101% वाटचाल आहे आणि प्रचंड असा प्रतिसाद आहे। युवकांचे जे अतिशय उत्साह आहे ते आपल्याला थोड्या वेळाने दिसेलच। आपण बालाजीनगरला होता, एवढी प्रचंड मोठी मिरवणूक अशी ही पहिल्यांदाच झालेली आहे आणि फार मोठ्या ह्यानी उत्साह आहे लोकांमध्ये, तरुण लोकांमध्ये, वडीलधारी लोकांच्यामध्ये, महिलांमध्ये, सगळ्यांच्यातच प्रचंड उत्साह आहे। कालची सभा जी एवढी मोठी जंगी झाली की रेकॉर्ड ब्रेक ती सभा झालेली आहे। याच्यावरूनच आपल्याला सगळी प्रचिती आलेली असेल। विजय निश्चित होईल। विजय हा 101% निश्चित आहे। नक्कीच आपण खरं पाहतोय या ठिकाणी जे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते अजित भाऊ गव्हाणे यांनी देखील या 20 तारखेला जे मतदान स्वरूपी जे विरोधकांनी जे 20 तारखेला अल्टिमेटम दिलं होतं ते 20 तारखेला ज्या मतदान स्वरूपी ते नागरिक त्याचंच उत्तर देतील अशा प्रकारे जे वक्तव्य महाविकास आघाडीचे उमेदवार अजित भाऊ गव्हाणे यांनी दिलेले सध्या पाहायला मिळून येत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे या ठिकाणी तुषार भाऊ आहेत। इंद्रायणीनगरमधून जे आहेत ते सध्या या ठिकाणी सध्या महाविकास आघाडीचं काम पाहत आहेत। भाऊ, काय सांगाल? खरं तर पाहायला गेलं तर तुम्ही इंद्रायणीनगरमधून या ठिकाणी अजित भाऊ यांच्या ज्या प्रचारात तुम्ही आत्ता दिसताय, कशाप्रकारे आत्ता महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत अजित भाऊ गव्हाणे याची कशाप्रकारे आत्ता इंद्रायणीनगरमधून तुम्ही त्यांना लीड कशाप्रकारे तुम्ही देणार आहात आणि कशाप्रकारे तुम्ही या ठिकाणी आता सध्या कामकाज तुमचं सुरू आहे? आता आमचं सध्या कामकाज आहे डोर टू डोर करतो आहे आम्ही आणि आमच्या प्रभागातून 100% 70-30 होईल। 70% महाविकास आघाडी आणि 30% महायुती असा तुम्हाला ह्या प्रभागातून तुम्हाला डिफरन्स दिसून येईल। खरं तर पाहिलं गेलं तर तुम्ही देखील अपक्ष म्हणून काही निवडणुका लढवल्या या ठिकाणी तुमचं देखील चांगलं वर्चस्व आहे, मतदारांपर्यंत तुम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी पोहोचला आहात। कशाप्रकारे आता सध्या ज्या महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत अजित भाऊ आत्ता कशाप्रकारे आता विजयाची वाटचाल तुम्ही निष्पन्न करून देणार आहात? आता लोकसभेला इथं फक्त भोसरी विधानसभेमध्ये शिवसेनाच होते काम करायला, त्यावेळेस राष्ट्रवादीचे उमेदवार कमी होते। पण आता जी ताकद जी लागलेली आहे आता त्याच्या हिशोबाने 100% भोसरी विधानसभेमध्ये आणि आमच्या प्रभागामध्ये आता इथले नगर संजय बाबळे असतील, सीमाताई साबळे असतील, विक्रांत लांडे असतील, असं सगळं आम्ही एकत्र मिळून काम करत आहे। त्याच्यामुळे आमची ताकद डबल झालेली आहे। त्याच्यामुळे जे लोकसभेला जे होतं त्याच्या डबल मतदान ह्या विधानसभेला दिसून येईल तुम्हाला मतदानामध्ये। नक्कीच। हे होते आपल्याबरोबर इंद्रायणीनगरमधून जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे या ठिकाणी काम पाहत आहेत, जे या ठिकाणी काही निवडणुका लढवल्या आहेत। खरं तर पाहायला गेलं तर यांनी देखील अपक्ष म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवलं, त्यांचे देखील चांगल्या प्रकारे या इंद्रायणीनगरमध्ये जे आहे ते वर्चस्व असल्याचे सध्या पाहायला मिळते। ते देखील महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्यासोबत असल्याचं त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलं सध्या पाहायला मिळून येत आहे।